सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू टेक्स्टबुक न्यूमरिकल सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे ऑसिलेशन. सो आज आपण 16 क्वेश्चन करणार आहोत ऑफ द टॉपिक ऑसिलेशन. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्सिमम स्पीड गिवन पाथ लेंथ ऑफ SHM इज 10 सेंटीमीटर. म्हणजे पाथ लेंथ दिले, path length is 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर दिले पाथ लेंथ, पण 10 सेंटीमीटर दिले, राईट. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन, म्हणजे ही हा पाथ आहे आपला, हा ऑसिलेशन करणारा पाथ आहे, ही मेन पोझिशन आहे, ह्याला आपण ओ म्हणूया मेन पोझिशनला. हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड, आणि हा निगेटिव्ह अँप्लिट्यूड, राईट. ऍट व्हॉट डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे काय, एक्स विचारलाय आपल्याला. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन म्हणजे मीन पोझिशन पासून किती डिस्टन्स वरती, म्हणजे त्याला आपण एक्स म्हणूया. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. म्हणजे स्पीड ऑफ पार्टिकल म्हणजे काय, व्ही वेलॉसिटी, स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्सिमम स्पीड. म्हणजे वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज हाफ इट्स मॅक्सिमम स्पीड. ही कंडिशन दिली आपल्याला, आणि आपल्याला एक्स काढायला सांगितलं. आता कसं काढणार, कंडिशन काय आहे ती पहिला लिहून घ्या. व्ही इज 1/2 इंटू मॅक्सिमम वेलॉसिटी, राईट. वेलॉसिटी फॉर्म्युला काय असतो, वेलॉसिटी इज ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, राईट. 1/2 इंटू मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, ए ओमेगा, राईट. आता स्क्वेअरिंग ऑन स्क्वेअर, ओमेगाला ओमेगा केला फर्स्ट, तर ओमेगाला ओमेगा केला, स्क्वेअर करूया दोन्ही साईडला. का स्क्वेअर करायचा, कारण हे स्क्वेअर रूट मध्ये आहे ना, त्यामुळे हे स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं स्क्वेअर केल्यावर, तर ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर कॅन्सल होईल, राईट. सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं, इज 1/2 स्क्वेअर किती रे, 1/4 इंटू एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर किती, एम्प्लिट्यूड स्क्वेअर, राईट. सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज ए स्क्वेअर अपॉन 4, राईट. आपल्याला काढायचं काय आहे, एक्स काढायचा आहे, त्यामुळं एक्स निगेटिव्ह आहे ना, इथं मायनस एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळं एक्सला इकडे घेऊन जाऊया, राईट. सो एक्स स्क्वेअर काय येणार, एक्स स्क्वेअर इज ए स्क्वेअर, आणि हा ए स्क्वेअर मायनस 4 इकडे गेला, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4, राईट. एक्स स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4a स्क्वेअर, हा 4 इकडे गेला न्यूमरेटर मध्ये, 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किती, 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. मग एक्स काय येणार, स्क्वेअर रूट करूया, इथं स्क्वेअर रूट केलं, इकडे पण स्क्वेअर रूट केलं. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं, एक्स स्क्वेअर रूट केल्यावर 3चं स्क्वेअर रूट काय, √3. ए स्क्वेअर अपॉन 4, ए स्क्वेअर अपॉन 4चं स्क्वेअर रूट काय येणार, a/2, राईट. आता आपल्याला एक्स काढायचा आहे, सो आपल्याला एम्प्लिट्यूड पाहिजे. आता एम्प्लिट्यूड कशी काढणार, तर त्यासाठी आपल्याला पाथ लेंथ दिले, काय दिले, पाथ लेंथ. पाथ लेंथ किती दिले, 10 सेंटीमीटर. सेंटीमीटरला आपण ऍज इट इज ठेवूया, कारण त्याने आन्सर पण सेंटीमीटर मध्ये दिले, राईट. सो सेंटीमीटरला आपण ऍज ठेवूया. पाथ लेंथचा फॉर्म्युला काय असतो, हा पाथ आहे, हा ऑसिलेशन करणारा पाथ आहे, कारण पार्टिकल एवढ्यातच फिरतोय ना, ऑसिलेशन करतोय, हा पाथ आहे ऑसिलेशनचा. तर पाथ लेंथ काय येणार, -a -2a किंवा +a -a. एवढ्या पूर्ण पाचची बेरीज काय येणार, 2 येणार ना. 0 to a हा a झाला, आणि हे 0 to -a हा a झाला. सो टोटल पाथ लेंथ किती आहे, 2a. सो पाथ लेंथचा फॉर्म्युला काय असतो, 2a, कारण एवढा पाथ आहे ना, हा संपूर्ण पाथ आहे. सो पाथ लेंथ किती येणार, एवढी लांबी किती येणार, लेंथ म्हणजे लांबी किती येणार एवढ्या पाथची, 2a. सो 2a इज किती, 10. सो एम्प्लिट्यूड किती येणार, एम्प्लिट्यूड इज 10/2, म्हणजे एम्प्लिट्यूड इज 5 सेंटीमीटर, राईट. आता एम्प्लिट्यूड मिळाला, आता ह्यामध्ये सबस्टिट्यूट करूया, तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळेल. सो √3 इंटू एम्प्लिट्यूड किती आहे, 5/2. √3 ची व्हॅल्यू किती असते, 1.732 इंटू 5/2. 2 ना आता डिवाइड करूया 1.732 ला, किती येणार, 0. तुम्हाला इथलं दिसत नसेल, वर करूया, हे रफ करूया एकदा,
सो आपल्याला आता काय मिळाला होता, अँप्लिट्यूड मिळाला होता, राईट. अँप्लिट्यूड मिळाला होता आणि काढायचं काय होतं, डिस्प्लेसमेंट काढायची होती. सो आपल्याला ही कंडिशन मिळाली होती, राईट. एक्स स्क्वेअर इज एस स्क्वेअर अपॉन 2. आता इथं करूया, एक्स स्क्वेअर इज, इथून काय आलं होतं, 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मीन्स अपॉन 4. सो एक्स स्क्वेअर म्हणजे काय, 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, 3a स्क्वेअर अपॉन 4. म्हणजे एक्स काय आला होता, √3a/2 आला होता एक्स, राईट. सो √3 ची व्हॅल्यू किती असते, 1.732 इंटू अँप्लिट्यूड किती आहे, 5 अपॉन 2. सो एक्स काय येणार, 2 न जर ह्याला डिवाइड केला आपण 1.732 ला, काय येणार, 0.86, राईट, इंटू 5. सो एक्स काय आला, 0.8 इंटू 5, 8×5 = 40. 0.8 न नुसतं मल्टिप्लाय केलं, 6 न केलंच नाही, राईट. सो एक घर सकून, सो 4 आला, अप्रॉक्सिमेटली 4 आला. आपण हे 8 6 न हे जर तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्झॅक्टली हे आन्सर मिळेल. सो हे आन्सर आले. आपण हे 6 केलंच नाही, नुसतं 8 न मल्टिप्लाय केलं आणि हे आपल्याला आन्सर आले, राईट. सो हे तुम्ही जर कॅल्क्युलेशन, हे डिव्हिजन आणि हे मल्टिप्लिकेशन लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल, राईट. सो हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे, इन SI युनिट्स डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एन SHM इज d2x/dt स्क्वेअर इज -36. हे इक्वेशन दिले, डिफरन्शियल इक्वेशन. फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. पिरियड म्हणजे टाइम पिरियड आपल्याला काढायचं, हे इक्वेशन दिले, राईट. सो आता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM काय असतं, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM काय असतं, d2x/dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज 0. हे काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, राईट. सो ह्या इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं कुठल्या इक्वेशन बरोबर, ह्या इक्वेशनला आपण ह्या इक्वेशन बरोबर जर कम्पेअर केलं, कसं कम्पेअर करणार, तर ह्या इक्वेशनला आपण ह्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. कसं लिहिणार, d2x/dt स्क्वेअर, हा -36x आहे, त्याला ह्या बाजूला घेऊन जाऊया, काय येणार, +36x इज 0, राईट. सो d2x/dt स्क्वेअर ऍज इट इज ओमेगा स्क्वेअर ह्या इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं तर 36 म्हणजे काय, ओमेगा स्क्वेअर आहे, म्हणजे ओमेगा स्क्वेअर किती आहे, 36. कम्पेअर केलं दोन इक्वेशन. सो ओमेगा काय येणार, √36 दॅट इज 6. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा इज 2πn, राईट. सो 2πn इज 6. सो आपल्याला काढायचं काय, फ्रिक्वेन्सी काढायची, ह्यातनं फ्रिक्वेन्सी मिळेल, फ्रिक्वेन्सी इज 6/2π, राईट. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6 मीन्स 3/π. 3/π म्हणजे किती, 3/3.14. सो हे अप्रॉक्सिमेटली 1 येईल, कसं 3 1 जा 3. सो पण जर हे तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं, कारण पण 3.14 हे 3 पेक्षा थोडं मोठं आहे ना, सो 1 पेक्षा थोडा आन्सर लहान येईल, दॅट इज 0.95. सो हे जर तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं, काय 3/3.14, तर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. सो आपला आन्सर काय आलो होतो 1, राऊंड ऑफ करून आपण साधा आन्सर काढलं 3/3.14. पण 3.14 हा 3 पेक्षा थोडा जास्त आहे ना, त्यामुळे आन्सर येणार 0.9, आन्सर थोडं कमी येईल, राईट. आता पुढं काय काढायचं आपल्याला टाइम पिरियड काढायचा. टाइम पिरियड काय असतो, 1/फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा इनव्हर्स असतो ना टाइम पिरियड. सो फ्रिक्वेन्सी काय आली होती आपली, 1 आली होती, अप्रॉक्सिमेटली 1. सो 1/1 इज 1. टाइम पिरियड काय आला, 1.05. 1 पेक्षा थोडा जास्त का आला, कारण आपली फ्रिक्वेन्सी थोडी कमी आली होती, राईट. सो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला एक्झॅक्ट करायला लागेल लॉग टेबल वापरून. कसं करणार, 1/फ्रिक्वेन्सी किती दिली, 0.9.
सो हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला 1.05 मिळेल. राईट. सो हे कॅल्क्युलेशन फक्त तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा. तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे? ए निडल ऑफ स्विंग मशीन मूव्स अलॉंग अ पाथ ऑफ एम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. एम्प्लिट्यूड किती दिलाय? 4 सेंटीमीटर. ह्याला मीटर मध्ये कन्वर्ट करूया. का मीटर मध्ये? कारण आन्सर मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. राईट. सो 4 इंटू 10⁻². राईट. मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर -2 ने मल्टिप्लाय करायला लागतं 10⁻². राईट. विथ फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज. राईट. फाइंड इट्स एक्सिलरेशन. एक्सिलरेशन काढायला सांगितलंय. केव्हा? 1/30 सेकंड आफ्टर इट हॅज क्रॉस्ड द मीन पोझिशन. म्हणजे आता हा पाथ आहे, ही मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट 0. राईट. आफ्टर 130 सेकंड म्हणजे इथून 130 सेकंड गेल्यावर मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर 1/30 सेकंदांनी त्याचं ऍक्सिलरेशन किती असेल असं त्यांनी विचारले. म्हणजे टाइम किती दिलाय? 1/30 सेकंड. इथं दिलाय ना टाइम. आफ्टर इट हॅज क्रॉस्ड द मीन पोझिशन. म्हणजे मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर 1/30 सेकंदांनी त्याचं ऍक्सिलरेशन किती असेल आपल्याला विचारले. राईट. सो आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? ऍक्सेलरेशन इज -ω². पण इथं आपण फक्त मॅग्निट्यूड घेऊया कारण आन्सर पॉझिटिव्ह मध्ये दिले. राईट. सो मॅग्निट्यूड फक्त घेतला तर ω²x. हा फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा. राईट. आता कसं काढणार? आता तिने एक्स आपल्याला दिलेलं नाही. एक्स कसं काढणार? एक्सचा फॉर्म्युला काय असतो? ω² ला जर ऍज इट इज लिहिलं, एक्स इज काय? ए साइन ω_t. राईट. ω² ऍज इट इज आणि एक्सचा फॉर्म्युला काय असतो? ए साइन ω_t. सो ω² म्हणजे काय? ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो? 2πn. 2πn का वापरला? कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे. राईट. मग ओमेगाला आपण 2πn वापरलं तर त्यात फ्रिक्वेन्सी येईल. राईट. सो ओमेगाचा आपण 2πn करूया. 2πn चा स्क्वेअर इंटू ए इंटू साइन ω_t. ह्याचा स्क्वेअर केला तर काय येणार? 4π² f² इंटू एम्प्लिट्यूड किती आहे? 4 इंटू 10⁻². 4 इंटू 10⁻². साइन ओमेगा किती येणार? ओमेगा म्हणजे काय? 2πn. 2π इंटू 5. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 5. इंटू टाइम. टाइम किती दिली आहे? टी. टी किती दिलाय? 1/30. 1/30. राईट. सो 4 इंटू π² ची व्हॅल्यू किती असते? 10. कशी काय? पायची व्हॅल्यू असते 3.12. ह्याचा जर स्क्वेअर केला तर 10च येणार ना, कारण 3चा स्क्वेअर 9 आणि पुढं 1 आहे ना, त्यामुळे 9 पेक्षा थोडा जास्त येणार. त्याला अप्रॉक्सिमेटली आपण 10 कन्सिडर करूया. π² इज 10 इंटू फ्रिक्वेन्सी किती आहे? 5. 5चा स्क्वेअर किती? फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर आहे ना, 25 इंटू 4 इंटू 10⁻² इंटू साइन इन ब्रॅकेट 5 2 जा 5 इंटू 2 10. 10 3 जा म्हणजे 10π/30 असं आपल्याला मिळाले. राईट. सो 10 1 जा 10, 10 3 जा 30. सो काय येणार? 4 इंटू 10, 25 4 जा 100 इंटू 10⁻² साइन π/3 म्हणजे साइन 60. साइन 60 काय असतो? √3/2. राईट. साइन 60 √3/2. सो काय येणार? 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो 2 इंटू 100 इंटू 10 म्हणजे 10⁻3. राईट. इंटू 10⁻² इंटू √3. राईट. सो 2 इंटू 10⁻³ इंटू 10⁻² काय येणार? 10⁻1. 3 इंटू -3 10⁻³ इंटू 10⁻², 10⁻1. राईट. इंटू √3. हे आपल्याला मिळाले. सो एक्सेलरेशन काय येणार आहे आता? एक्सेलरेशन इज √3 ची व्हॅल्यू किती असते? √3 इज 1.732 इंटू
2 into 2 into 10 raised to 1. So 1.7, 17 दुने 34, 3.4, 1.7 into 2, 3.4 into 10. म्हणजे काय, ह्याला 10 न मल्टिप्लाय केलं तर हा डेसिमल इकडे शिफ्ट होणार. सो काय येणार 34. एक्सेलरेशन इज 34 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो काय येणार एक्सेलरेशन 34.2. असं का दिलंय, कारण आपण पुढचं 32 कन्सिडरच केलं नाही. हे जर तुम्ही पूर्ण मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. राईट. सो आपला आन्सर आले हे 34. एक्सेलरेशन काय आला 34. सो हे एक्स जर तुम्हाला किंमत काढायला आली तर तुम्हाला एक्सेलरेशन डायरेक्ट मिळेल. राईट. सो एक्स काढणं हा मोठा फॅक्टर आहे. नाऊ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. Potential energy of a particle performing linear SHM is 0.1 pi square x square. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी दिली. सॉरी, पोटेन्शियल एनर्जी दिली. पोटेन्शियल एनर्जी इज 0.1 pi square x square. ही पोटेन्शियल एनर्जी दिली. इफ द मास ऑफ पार्टिकल इज 20 ग्रॅम. मास दिला किती 20 ग्रॅम. केजी मध्ये कन्वर्ट करू कारण का हर्ट्स मध्ये दिले. राईट. सो मास काय येणार 20 into 10 raised to -3 kg. राईट. सो आता काढायचं काय, फाइंड द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काढायला सांगितले म्हणजे एफ काढायला सांगितले. सो पहिल्यांदा दिले काय त्यांनी, पोटेन्शियल एनर्जी दिली. पोटेन्शियल एनर्जी इज 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. राईट. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो ऑसिलेशन मध्ये, हाफ के एक्स स्क्वेअर हा असतो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. इज 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. राईट. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेला. आपल्याला काढायचं काय आहे, फ्रिक्वेन्सी काढायची. राईट. सो 1/2. के चा फॉर्म्युला काय असतो, के म्हणजे काय फोर्स कॉन्स्टंट चा फॉर्म्युला काय असतो एम ओमेगा स्क्वेअर. कारण का ओमेगा इज काय √k/m. राईट. सो के चा फॉर्म्युला काय येणार ओमेगा स्क्वेअर एम. सो असं का लिहिलं कारण ओमेगा स्क्वेअर एम का लिहिलं, कारण आपल्याला काय काढायचं आहे फ्रिक्वेन्सी काढायची. कारण ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2πm. सो जर आपण केच्या जागी ओमेगा आणू शकलो, केच्या जागी जर आपण ओमेगा आणू शकलो तर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळेल ना. सो त्यामुळं केचा फॉर्म्युला काय असतो एम ओमेगा स्क्वेअर इज 0.1 into पाय स्क्वेअर. देअरफॉर 1/2 इंटू मास. मास किती दिले रे 20 into 10 raised to -3 इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2π ना. हा फॉर्म्युला का घेतला, कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सो ह्या फॉर्म्युलामध्ये फ्रिक्वेन्सी आहे ना, सो हा फॉर्म्युला घेतला. ओमेगा स्क्वेअर काय येणार 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. सो 0.1 इंटू पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअरला पाय स्क्वेअर गेला. सो 2 1 जा 2, 2 10 जा 20. सो 10 into 10 raised to -3 into 4 into n square is 0.1. स्वतः हा सगळा पार्ट ह्या बाजूला घेऊन जाऊया, कारण का आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. सो n स्क्वेअर इज 0.1 अपॉन 4 into 10 raised to -3 into 10. राईट. सो n स्क्वेअर इज 0.1. 0.1 म्हणजे काय असतं 10 raised to -1. आणि हा 10 raised to -3 आणि हा 10 जरा वर गेला तर काय येणार 10 raised to -3 वर गेला तर काय 10 raised to 3. आणि हा 10 raised to 1 वर गेल्यावर काय 10 raised to -1 अपॉन 4. सो काय येणार 10 raised to -1 इंटू 10 raised to -1 10 raised to -2 आणि 10 raised to 3 ॲज इट इज अपॉन 4. सो काय येणार 10 raised to 1 10 raised to 3 into 10 raised to -2 is 10 raised to 1 म्हणजेच 10. राईट. अपॉन 4 इज काय n स्क्वेअर आला. सो n काय येणार स्क्वेअर रूट ऑफ 10 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4. स्क्वेअर रूट घेतलं. सो स्क्वेअर रूट ऑफ 10 काय असतो 3 पॉइंट समथिंग. कारण का
तीनचा स्क्वेअर काय असतो 9 आणि 4चा स्क्वेअर काय असतो 16. सो 10 कुठं असणार 10 3 आणि 4च्या मध्ये असणार ना, पण तो 3च्या जास्त जवळ असणार कारण का 9 नंतर लगेच 10 आहे. सो 10चा स्क्वेअर रूट काय येणार 3 पॉईंट समथिंग म्हणजे 3.2 और 3 आपण 2 घेऊया 3.2. हे तुम्हाला लॉक टेबल मध्ये एक्झॅक्ट मिळेल 10चा स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ 10 एक्झॅक्ट काढा लॉक टेबल मधून ते इथं टाका. सो काय येणार 3.2 घेतला राऊंड ऑफ करून. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती असतो 2. सो आपल्याला काय मिळालं अप्रॉक्सिमेटली आन्सर 1.6. हे काय आली फ्रिक्वेन्सी आली. सो फ्रिक्वेन्सी काय आली आपली 1.6. त्यांनी काय दिले 1.581 म्हणजेच 1.6. आपण 1.6 कसं काय आलं आपण हे राऊंड ऑफ करून म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू घेतली नाही आपण थोडी जास्त किंवा कमी घेतली असेल राईट. सो तुम्ही हे स्क्वेअर रूट ऑफ 10 जे आहे ते तुम्ही लॉक टेबल मध्ये बघा आणि हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. स्क्वेअर रूट 4 तर तुम्हाला माहितीच आहे डायरेक्ट 2 येते राईट. सो हे डिव्हिजन केल्यावर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल राईट. सो हा पोटेन्शियल एनर्जीचा क्वेश्चन होता. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. द टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास 2 kg. मास दिला मास इज 2 kg. परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. काय आहे 40 जूल. द टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास 2 kg परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. म्हणजे टोटल एनर्जी आहे. जूल म्हणल्यावर एनर्जी आहे टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज 40 जूल. फाइंड इट स्पीड व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. स्पीड विचारली आहे व्हाईल क्रॉसिंग सेंटर ऑफ द पाथ राईट. सो काढूया आता. टोटल एनर्जी दिली. टोटल एनर्जी किती आहे 40 जूल. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो हाफ के ए स्क्वेअर राईट. सो हाफ इंटू के चा फॉर्म्युला काय असतो एम ओमेगा स्क्वेअर राईट. सो एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. हे काय आहे 40. ह्याची व्हॅल्यू 40 आहे ना. सो 40 इंटू 2 ह्या 2 ला आपण इकडे नेऊया इंटू मास किती आहे 2 kg इंटू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ह्या 2 ला हा 2 गेला 40 आलं. काय आलं ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर हे 40 आलं. पण आपल्याला काढायचं काय आहे व्हेलॉसिटी काढायची. कधी व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पण आपल्याला व्हेलॉसिटी कधी काढायची आहे व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ. म्हणजे हा पाथ आहे ही मीन पोझिशन आहे 0. डिस्प्लेसमेंट 0. इथं डिस्प्लेसमेंट किती असतं प्लस आहे. इथं डिस्प्लेसमेंट किती असतं मायनस आहे राईट. व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ म्हणजे हा पाथ क्रॉस करताना त्याची व्हेलॉसिटी किती असेल. हा पाथ म्हणजे हा पॉइंट कोणता आहे सेंटर ऑफ पाथ. सेंटर म्हणजे काय मीन पोझिशन. म्हणजे मीन पोझिशनच्या जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असेल असं त्याने विचारले. सो व्हेलॉसिटी ऍट मीन पोझिशनचा फॉर्म्युला काय असतो व्हेलॉसिटी ऍट मीन पोझिशन इज व्हेलॉसिटी मॅक्सिमम. कारण का मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते 0. सो डिस्प्लेसमेंटच्या जागी जर आपण 0 टाकलं तर ए स्क्वेअर मायनस 0 म्हणजे स्क्वेअर रूट आपण घेतलं तर एक्स स्क्वेअरचं तर ए येणार म्हणजे व्हेलॉसिटी काय येणार ए ओमेगा येणार. सो व्हेलॉसिटी ऍट मीन पोझिशन इज व्हेलॉसिटी मॅक्सिमम. सो त्याचा फॉर्म्युला काय असतो ए ओमेगा. आता कसा आला हा फॉर्म्युला दाखवतो. व्ही मीन पोझिशनला व्हेलॉसिटी पाहिजे राईट. सो ही कशी काढणार मीन पोझिशनला काढायची. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असतं डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं 0 असतं राईट. सो ए स्क्वेअर मायनस 0 राईट. ए स्क्वेअर मायनस 0 म्हणजे किती ए स्क्वेअर. ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार ए ओमेगा. पण ए ओमेगा कशाचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी मॅक्सिममचा फॉर्म्युला आहे राईट. सो व्हेलॉसिटी व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ म्हणजे व्हेलॉसिटी ऍट मीन पोझिशन इज व्हेलॉसिटी मॅक्सिमम आणि त्याचा ए ओमेगा त्याचा फॉर्म्युला असतो. सो आपल्याला ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर मिळाला म्हणजे ए ओमेगा
ब्रॅकेट स्क्वेअर मिळाला, राईट. दोन्हीचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतला, राईट. इज 40. आपल्याला काढायचं काय आहे, व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन काढायचे, म्हणजे ए ओमेगा काढायचा आहे. म्हणून आपल्याला स्क्वेअर रूट घेतला पाहिजे. सो ए ओमेगा इज स्क्वेअर रूट ऑफ 40, राईट. सो ए ओमेगा काय येणार, ए ओमेगा म्हणजे काय आहे आता, व्हेलॉसिटी व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ, म्हणजे व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन आहे. किती येणार ती, 40 म्हणजे काय, 4 इंटू 10. 4 ला जर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर काय येणार, 2 इंटू रूट 10, राईट. 10चं स्क्वेअर रूट काय असतं, 10चं स्क्वेअर रूट तुम्ही लॉग टेबल मध्ये चेक करा, ते अप्रॉक्सिमेटली 3.2 और 3.4 असं काहीतरी येईल. सो 2 इंटू 3.2 दॅट इज 6.4. हे काय आलं, व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन. सो त्याने आन्सर पण तेच दिले, 6.3. थोडं कमी दिले, कारण का त्याने रूट 10 ची व्हॅल्यू एक्झॅक्टली व्हॅल्यू घेतली लॉग टेबल मध्ये, राईट. सो व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन काय आलं, 6.4. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे, ए सिंपल पेंडुलम परफॉर्म SHM ऑफ पिरियड 4 सेकंड, म्हणजे टाइम पिरियड दिलाय, ऑफ पिरियड 4 सेकंड दिले ना. सो टाइम पिरियड इज 4 सेकंड. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन, म्हणजे हा पाथ आहे. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन, मीन पोझिशन क्रॉस केल्यावर हाऊ मच टाइम क्रॉसिंग द मीन पोझिशन विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब, डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब, displacement of the bob be 1/3 of its amplitude, be 1/3 of its amplitude. ही कंडिशन दिली. हाऊ मच टाइम म्हणजे टाइम विचार, टाइम आणि टाइम पिरियड मध्ये फरक आहे, राईट. हा टाइम पिरियड दिलाय विथ पिरियड 4 सेकंड, आणि हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन, मीन पोझिशन क्रॉस केल्यावरती किती टाइम येईल, केव्हा, जेव्हा x इज a/3, x हा एम्प्लिट्यूड ए आहे आणि हे मायनस ए, राईट. सो a/3 एवढं डिस्टन्स तेव्हा जेव्हा तो क्रॉस करेल, a/3 डिस्टन्सला जेव्हा तो पोहोचेल, तेव्हा त्याचा टाइम किती झाला असेल असं त्यांनी विचारले, राईट. सो एक्सचा फॉर्म्युला काय असतो, एक्स इज ए साइन ओमेगा टी, राईट. ए किती दिलाय, ए इज a/3, एक्स इज a/3, एक्स दिलाय, राईट. एक्स इज a/3 इज ए साइन ओमेगा किती आहे, ओमेगा म्हणजे काय असतो, 2π/t. टी म्हणजे काय असतो, टाइम पिरियड इंटू टी. आपल्याला काय काढायचं, काय आहे, छोटा टी काढायचा. सो या ए ला हा ए गेला. सो 1/3 इज साइन 2π/t. टी म्हणजे टाइम पिरियड किती दिलाय, 4 सेकंड इंटू स्मॉल टी. 2 1 जा 2, 2 2 जा 4. So 1/3 is sin π/2 into t, राईट. सो आपल्याला काढायचं काय आहे, टी काढायचं. सो साईनला इकडे घेऊन जाऊया, साईनला त्या बाजूला नेलं तर काय येणार, साइन इनवर्स ऑफ 1/3 इज π/2 इंटू टी. आता साइन 1/3 कसा काढणार, साइन इनवर्स 1/3 कसा काढणार, तर हे तुम्हाला लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करायला लागेल. साइन इनवर्स ऑफ 1/3 हे तुम्हाला लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करायला लागेल. सो साइन इनवर्स ऑफ 1/3 म्हणजे काय, 0.334 इज π/2 इंटू टी, राईट. सो हे तुम्हाला लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करायला लागेल. सो पण ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे. सो हा जर क्वेश्चन सीईटी मध्ये आला तर आपण ह्याला कसं सॉल्व्ह करणार, साइन इनवर्स ऑफ 0.3 काढायचा. सो ह्यासाठी ट्रिक आहे, साइनची व्हॅल्यू, फक्त हा साइन साठी शॉर्टकट आहे. साइनची व्हॅल्यू जेव्हा, साइन म्हणजे अँगलची व्हॅल्यू, जेव्हा आपल्याला साइन काढायचं असेल, जेव्हा आपल्याला साइन काढायचं असेल आणि या थिटाची व्हॅल्यू म्हणजे हा जो आतला थिटा आहे त्याची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल आणि 30 पेक्षा लहान असेल, 0 पेक्षा मोठे असेल आणि 30 पेक्षा लहान असेल, तेव्हाच हा फॉर्म्युला युजफुल राहील, राईट. जेव्हा आपल्याला साइन काढायचं असेल, राईट. सो साइन इनवर्स ऑफ, जेव्हा आपल्याला साइन थिटा काढायचा असतो, कधी,
जेव्हा थिटा 0 आणि 30च्या मध्ये असेल तेव्हा साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. कधी? जेव्हा थिटा हा 0 आणि 30च्या मध्ये असेल, राईट. पण हा फॉर्म्युला कधी व्हॅलिड आहे? जेव्हा आपल्याला फक्त साइन काढायचं असेल. साइनची व्हॅल्यू जेव्हा काढायची, साइन थिटा इज थिटा. कधी? जेव्हा थिटा इज 0 पेक्षा लहान, 0 पेक्षा मोठा आणि 30 पेक्षा लहान असेल, राईट. सो हा 0 पेक्षा मोठा आहे ना, 0.33 आणि साइनच काढायचा आहे आपल्याला, राईट. सो 0 पेक्षा मोठा आणि 30 पेक्षा लहान आहे. सो साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. सो साइन इनव्हर्स ऑफ 0.334 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.334 इज इक्वल टू π/2 इंटू टी. हे अप्रॉक्सिमेट आपल्याला उत्तर मिळणार आहे. सो जेव्हा हा बोर्डला क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला ह्याची व्हॅल्यू लॉग टेबलनच सॉल्व्ह करावी लागेल, राईट. जेव्हा सीईटी मध्ये येईल तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. सो 0.334 इंटू π/2 3.14/2 इंटू टी, राईट. सो टी काढायचं आपल्याला. काय येणार? 0.334 इंटू 3.14, सॉरी रफ करूया एकदा. .2 होता, राईट. सो आपल्याला काढायचं काय होता? टी काढायचा होता. हे आता एकदा इकडचं पण रफ करून घेऊया. हा शॉर्टकट आहे. हा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा. सो टी काढायचा. टी कसा काढणार? 0.334 हा 2 ह्या साईडला गेला, काय येणार? इंटू 2 आणि हा 3.14 खाली येणार, डिनॉमिनेटर मध्ये येणार, राईट. सो 3.14 हा काय येणार? टी येणार. आपल्याला टीच काढायचा आहे ना. सो 0.334 आता हे कसं सॉल्व्ह करणार? ह्याला आपण ह्या 3 आपण जर ह्याला डिवाइड केलं, ह्या 3 आपण ह्याला जर डिवाइड केलं तर काय येणार? 3 इन 0.3 अपॉन 3, 0.3 अपॉन 3 काय येणार? 0.1. हे 334 आपण निग्लेक्ट करूया. आपल्याला काय आन्सरच काढायचा, राईट. सो इंटू पुढचा 2 ॲज इट इज. ह्या 3 न ह्या 0.3 ला डिवाइड केलं, काय आला? 0.1. सो टी काय येणार? 0.2163. सो हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळेल, राईट. पण सीईटी मध्ये तर लॉग टेबल नसतो ना. सो तुम्हाला इथं तर राऊंड ऑफ वापरूनच सॉल्व्ह करायला लागेल. सो 0.3 हे कसं सॉल्व्ह करणार? 0.3 इंटू 2 आपण 3.14 ला आपण 3 करूया. हे पुढचे डिजिट्स कॅन्सल करून टाकूया, राईट. सो 3 इंटू 0.1 0.4 आन्सर येणार, राईट. सो हा आला आपला टाइम पिरियड. सॉरी हे 2 होतं ना, 0.2 येणार. सो हा आला आपला टाइम पिरियड. सो हे कळालं का? सो साइन थिटा कसा काढायचा? साइन थिटा हा शॉर्टकट होता. जेव्हा थिटा हा 0 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 30 पेक्षा लहान असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायला येईल. सो हा होता टाइम पिरियडचा फॉर्म्युला. टाइम पिरियडचा नाही, टाइम आफ्टर क्रॉसिंग सर्टन पोझिशन, राईट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. A simple pendulum of length 100 सेंटीमीटर. सिंपल पेंडुलमची लेंथ दिली किती? 100 सेंटीमीटर, म्हणजे 100 इंटू 10⁻⁻² मीटर, राईट. परफॉर्म्स SHF. फाइंड रिस्टोरिंग फोर्स. फोर्स काढायचा, रिस्टोरिंग फोर्स फाइंड सांगितले ना. फाइंड रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन इट्स बॉब ऑफ मास 50 kg. मास दिले 50 ग्रॅम दिले. मास इज 50 ग्रॅम. केजी मध्ये करूया. 50 इंटू 10⁻³ kg. When displacement from the mean position is 3 centimeter. When displacement is 3 centimeter. The 3 into 10⁻² मीटर. सो पहिल्यांदा आपल्याला काढायचं काय आहे? फोर्स काढायचा आहे, रिस्टोरिंग फोर्स काढायचा. रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? F इज -kx. हा रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला असतो.
एक्स तर आपल्याला माहिती आहे, एक्स क्वेश्चन मध्येच दिला राईट. किती दिलाय 3 × 10⁻². सो आपल्याला फक्त जर के मिळाला तर आपण फोर्स काढू शकतो. के कसा काढणार? त्यासाठी टाइम पिरियडचा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो? सिंपल पेंडुलम साठी टी इज 2π √L/g. राईट, हा फॉर्म्युला असतो. आणि एक फॉर्म्युला काय असतो आणखी एक टाइम पिरियडचा, टी इज 2π/ω. राईट, पण आपल्याला काढायचं काय आहे ह्या क्वेश्चन मध्ये? के काढायचं आहे. सो ओमेगाला के च्या टर्म्स मध्ये लिहूया. ओमेगा इज √K/m. सो हा m वरती गेला तर काय येणार? टाइम पिरियड इज 2π √m/k. हे येणार आहे, हा येणार टाइम पिरियड. हा दुसरा फॉर्म्युला आला टाइम पिरियड. सो हे जर दोन आपण फॉर्म्युले इक्वेट केले, दुसरा फॉर्म्युला काय आला होता? 2π √m/k. राईट, हे जर दोन आपण फॉर्म्युले इक्वेट केले तर काय येणार? 2π ला 2π गेला. √L/g इज √m/k. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूया. L/g इज m/k. आपल्याला काढायचं काय आहे? के काढायचं आहे. के काय येणार? के ला जर इकडे नेला तर तो न्यूमरेटर मध्ये जाणार. के काय येणार? mg/l. के आला mg/l. m मास ऑफ बॉब. के काढूया आता आपण के काढून घेऊया. कारण का? एक्स तर आपल्याला माहिती आहे. के जर आपण काढला तर आपल्याला रिस्टोरिंग फोर्स मिळेल. राईट, सो आता के काढूया. मास दिलाय, जी ची व्हॅल्यू माहिती आहे, एल माहिती आहे. राईट, मास किती आहे? 50 × 10⁻³ जी ची व्हॅल्यू किती असते? 10 अपॉन लेंथ किती आहे? 100 × 10⁻². 100 म्हणजे काय? 10⁻². 10⁻² × 10⁻². काय येणार? 10⁻0 म्हणजे काय? 1. म्हणजे डिनॉमिनेटर तर गेलाच, गायबच. राईट, सो 50 × 10 किती? 500 × 10⁻³ काय येणार? 5 × 10⁻⁻1. राईट, हा के आला. 100 म्हणजे काय? 10⁻² × 10⁻³ काय येणार? 10⁻1. 5 × 10⁻1 हा काय आला? के आला. पण आपल्याला काढायचं काय आहे? फोर्स काढायचा. फोर्स काय येणार? 5 × 10⁻1 इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे? 3 × 10⁻². सो काय येणार? 15 × 10⁻³ सो आता ह्याला जर आपण 10 ने डिवाइड केलं, 15 ला जर आपण 10 ने डिवाइड केलं तर काय येणार? 1.5. आता 10 ने जर डिवाइड केलं तर मल्टिप्लाय पण केलं पाहिजे. राईट, सो ह्याला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं आणि 10 ने डिवाइड केलं तर काय येणार? 15/10 मीन्स 1.5 आणि 10 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार? 10⁻² म्हणजे 1.5 × 10⁻². त्यांनी 1.48 दिले. 1.48 म्हणजे 1.5. पण 1.48 कसं आलं? कारण आपण जी ची व्हॅल्यू 10 घेतली, पण जी ची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती असते? 9.8. सो ह्या जी ला तुम्हाला 9.8 वापरून लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करायला लागेल, तर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. राईट, सो ही कन्सेप्ट होती. ही कन्सेप्ट महत्वाची. ही कन्सेप्ट जर कळली तरच तुम्हाला हे फोर्स मिळू शकेल. राईट, सो हा होता फोर्सचा फॉर्म्युला, रिस्टोरिंग फोर्सचा. सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? फाइंड द चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ विचारले. फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. कोणता पेंडुलम आहे? सेकंड्स पेंडुलम. ऑफ सेकंड्स पेंडुलम. If the acceleration due to gravity at the place changes from 9.75 meter per second square to 9.8 meter per second square. Acceleration due to gravity at the place changes म्हणजे G1 आणि G2 दिलाय. G1 आणि G2 9.75 आणि G2 किती आहे? 9.8. हे दोन acceleration due to gravity आपल्याला दिलंय. आणि काढायचं काय आहे? चेंज इन लेंथ काढायचं. आता कसा काढणार? सेकंड्स पेंडुलम. फर्स्ट तर साधा पेंडुलम कन्सिडर करू. त्याचा फॉर्म्युला काय असतो? टाइम पिरियडचा. सिंपल पेंडुलम मध्ये एकच फॉर्म्युला आहे ऑसिलेशन्स मध्ये. त्याचा फॉर्म्युला काय असतो? टी इज 2π √L/g. हा फॉर्म्युला असतो.
आणि सेकंड पेंडुलम मध्ये सेकंड पेंडुलम कशाला म्हणतात? असा पेंडुलम की ज्याचा टाइम पिरियड हा 2 सेकंड्स असेल. ज्याचा टाइम पिरियड हा 2 सेकंड असेल त्याला आपण सेकंड पेंडुलम म्हणतो. सो आता सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला काय येणार? टाइमच्या जागी 2 टाकूया. टाइमच्या जागी 2 इज 2 पाय अंडर रूट एल बाय जी. 2 ला 2 गेला. स्क्वेअर करूया बोथ साइड्सला. काय येणार? 1 इथं काय आहे? 1 काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 चा स्क्वेअर इज पाय स्क्वेअर एल बाय जी. सो जी इज पाय स्क्वेअर इंटू एल. हा फॉर्म्युला आहे सेकंड पेंडुलमचा. राईट. सो आपल्याला काढायचं काय या इक्वेशन मध्ये? चेंज इन लेंथ काढायचा आहे. पण त्याने चेंज इन ग्रॅव्हिटी दिली आहे आपल्याला. चेंज इन ग्रॅव्हिटी कशी दिली आहे? चेंज इन ग्रॅव्हिटी म्हणजे काय? डेल्टा जी. डेल्टा जीचा फॉर्म्युला काय असतो? G2 मायनस G1. G2 मायनस G1 म्हणजे काय? 9.8 मायनस 9.75 म्हणजे काय? 0.05. हे आपले काय आहे? चेंज इन ग्रॅव्हिटी. सो त्याने चेंज इन ग्रॅव्हिटी इनडायरेक्टली दिली. कशी दिली आहे? G1 आणि G2 दिला. राईट. आणि डेल्टा जी पण दिलाय. डेल्टा जी दिलाय म्हणजे कसा काढणार? आपण तो काढला G2 मायनस G1 करून. राईट. आणि चेंज इन लेंथ विचार. सो फॉर्म्युला काय असतो? फर्स्ट तर सेकंड पेंडुलमचा G इज पाय स्क्वेअर एल. दोन्हीकडे चेंज करूया. चेंज इन G इज पाय स्क्वेअर इंटू चेंज इन लेंथ. दोन्हीकडे चेंज केलं ना. दोन्हीकडे चेंज लेंथ पण चेंज केली आणि ग्रॅव्हिटी पण चेंज केली. राईट. सो चेंज इन ग्रॅव्हिटी काय होती? 0.05. हे आपण काढली. राईट. चेंज इन ग्रॅव्हिटी 0.05 इज पाय स्क्वेअर इंटू चेंज इन लेंथ. आपल्याला काढायचं काय आहे? चेंज इन लेंथ काढायची. काय येणार? 0.05 अपॉन पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? 10. 0.05 अपॉन 10 म्हणजे काय येणार? 0.005. ही काय आली? चेंज इन लेंथ. हा फॉर्म्युला कशाचा आला? चेंज इन लेंथचा. सो लेंथ डिक्रीजेस बाय 0.005 इंटू 1. राईट. सो ही लेंथ आली, चेंज इन लेंथ. राईट. हा फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करू नका. फक्त हा सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्ही सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला काढू शकता. कसं काय? कारण टीच्या जागी फक्त 2 सबस्टिट्यूट करायचं आहे. राईट. सो टीच्या जागी जर तुम्ही 2 सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला मिळेल. राईट. सो हा होता सेकंड पेंडुलमचा क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय? नेक्स्ट क्वेश्चन. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. डिस्टन्स म्हणजे काय? एक्स. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर. सेंटीमीटरला सेंटीमीटर मध्येच ठेवूया कारण का आन्सर पण त्यांनी सेंटीमीटर मध्येच दिले. राईट. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन म्हणजे एक्स विचारला. इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर इज 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. ही कंडिशन दिली आणि आपल्याला एक्स विचार. राईट. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा असतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. 3 इंटू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के एक्स स्क्वेअर. हाफ केला, हाफ के गेला. सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज 3x स्क्वेअर. राईट. सो एक्स स्क्वेअरला ह्या बाजूला घेऊन जाऊया. काय येणार? 4x स्क्वेअर इज ए स्क्वेअर. ए काय येणार? ए इज 4x स्क्वेअर. 4 ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं काय येणार? 2x. 4x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार? 2x. राईट. आपल्याला काढायचं काय आहे? पण एक्स काढायचा आहे. एक्स काढायचा आहे त्यामुळे एक्स इज a/2. एम्प्लिट्यूड किती दिला? 8 सेंटीमीटर. 8/2 दॅट इज 4. सिंपल क्वेश्चन. एम्प्लिट्यूड काय आला? 4 आला. सॉरी एक्स काय आला? एक्स काढायचा होता ना. एक्स इज 4 आला. एक्स इज 4 सेंटीमीटर. सो सिंपल क्वेश्चन होता. नाऊ लेट्स मूव्ह टू
नेक्स्ट क्वेश्चन. Next question. A particle performing linear SHM of period 2 pi second. Time period दिलाय. किती? 2 pi seconds. 2 pi seconds हा टाइम पिरियड दिलाय. अबाउट अ मेन पोझिशन ओ. अबाउट अ मेन पोझिशन. आता आपण पाथ ड्रॉ करूया. हा पाथ आहे राईट. ही मेन पोझिशन ओ दिली. About a main position O is observed to have a speed of b root 3. About the main position O, it observed that have a speed of b root 3 when at a distance b from O. म्हणजे जेव्हा पार्टिकल b एवढ्या डिस्टन्स वरती असेल, जेव्हा पार्टिकल b एवढ्या डिस्टन्स वरती असेल, असंच दिलंय ना, पिरियड 2 पाय सेकंड. अबाउट द मेन पोझिशन O, पिरियड 2 पाय सेकंड, राईट, is observed to have a speed of b root 3 when it is at distance b from O. म्हणजे जेव्हा तो पार्टिकल डिस्टन्स b वरती असेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती दिली आहे? तेव्हा त्याची व्हेलॉसिटी दिली आहे b रूट 3. व्हेलॉसिटी इज b रूट 3. केव्हा? जेव्हा तो डिस्टन्स b क्रॉस करेल. जेव्हा तो डिस्टन्स b क्रॉस करेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असेल? b रूट 3 असं त्यांनी दिलंय. राईट. इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम ओ. ओ पेक्षा अवे तो मूव्ह करायला लागला. ऍट दॅट इन्स्टंट फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल. फाइंड द टाइम काढायला सांगते. राईट. टू ट्रॅव्हल फर्दर डिस्टन्स बी. म्हणजे तो फर्दर डिस्टन्स आणि पुढचं बी डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला किती टाइम लागेल असं त्यांनी विचारलं. राईट. सो फर्स्ट तर व्हेलॉसिटी दिली. किती दिली? बी रूट 3. राईट. आणि काढायचं काय आहे? टाइम पिरियड काढायचा. कसा काढणार आता? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट. इज बी रूट 3. राईट. पण एक्स किती दिलाय? जेव्हा व्हेलॉसिटी बी रूट 3 असेल, जेव्हा व्हेलॉसिटी बी रूट 3 असेल तेव्हा कधी असेल? तेव्हा बी रूट 3 व्हेलॉसिटी कधी असेल? जेव्हा डिस्प्लेसमेंट बी असेल तेव्हा व्हेलॉसिटी बी रूट 3 असेल. सो ओमेगा एक्स किती आहे? बी. हे स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किती येणार? बी स्क्वेअर इज बी रूट 3. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूया. काय येणार? ओमेगा स्क्वेअर इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी रूट 3. स्क्वेअर करूया ना. बी स्क्वेअर इंटू 3. राईट. ही काय आली? व्हेलॉसिटी आली. राईट. एकदा चेक करूया काय चुकले का. बी स्क्वेअर इंटू 3. आता टाइम पिरियड. आता ओमेगा काढूया. आपण ओमेगा काढूया. ओमेगा कसं काढणार? ओमेगा इज 2 पाय बाय टी. 2 पाय बाय टी किती आहे? 2 पाय दिलाय. म्हणजे ओमेगा काय आला? ओमेगा आला 1. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर काय आला? ओमेगा स्क्वेअर पण आला 1. 1 चा स्क्वेअर इज 1. सो ओमेगा स्क्वेअर इज 1. ओमेगा स्क्वेअर 1 आहे त्यामुळे काय येणार? 1 न जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर काय येणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ऍज इट इज 3b स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इज 4b स्क्वेअर. राईट. सो ए काय येणार? ए इज 2b. ए म्हणजे काय? एम्प्लिट्यूड आहे. एम्प्लिट्यूड. हे इज एम्प्लिट्यूड आणि एक्स इज डिस्प्लेसमेंट. सो एम्प्लिट्यूड काय आला? 2b. राईट. आता आपल्याला काढायचं काय आहे? टाइम काढायचा. कसं काढणार? एक्स दिलाय. एक्स इज बी. एक्सचा फॉर्म्युला काय असतो? एक्स इज ए साइन ओमेगा टी. राईट. एक्स किती आहे? एक्स इज बी. एम्प्लिट्यूड किती आलाय आपला आता? 2b इज साइन ओमेगा टी. राईट. बी ला बी गेला. 1/2 इज साइन ओमेगा टी. ओमेगा म्हणजे काय? ओमेगा काय आला होता? 1. ओमेगा आपला 1 आला होता. राईट. इथं आपण काढला होता ओमेगा. ओमेगा इज 1 इंटू टी. राईट. आपल्याला काढायचं काय? टी काढायचं. टी इज साइन इनव्हर्स ऑफ 1/2. मग टी काय आला? पाय बाय 6. 30 असतो ना. साइन 30 इज 1/2. राईट. सो साइन 30
सो त्याने आन्सर काय दिले, π/3 दिले. सो हे रॉंग आन्सर आहे. आन्सर काय आहे, π/6. सो हा 17 नंबरचा क्वेश्चन होता, ज्याच्यामध्ये आपल्याला टाइम पिरियड काढायचा होता, राईट. सो टाइम पिरियड आला π/6. नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑफ मास m1, मास दिले, मास किती आहे, m1, सस्पेंडेड फ्रॉम अ लाईट स्प्रिंग इज t. म्हणजे जेव्हा मास m1 असेल तेव्हा त्या बॉडीचा टाइम पिरियड किती असेल, टाइम पिरियड इज t असं त्याने दिले. म्हणजे a period of oscillation of a body of mass m suspended from a light spring is t. म्हणजे एक स्प्रिंग आहे, एक स्प्रिंग आहे, व्यवस्थित कडे एकदा रफ करूया याला. ही स्प्रिंग आहे, राईट. आणि ह्याला जेव्हा आपण मास m1 लावलं असेल, मास m1 लावलं असेल तेव्हा त्याचा टाइम पिरियड किती दिलाय, t दिलाय, राईट. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑफ मास m1 सस्पेंडेड फ्रॉम अ लाईट स्प्रिंग इज t. जेव्हा मास m1 लावलं असेल तेव्हा त्याचा टाइम पिरियड आहे t. व्हेन बॉडी ऑफ मास m2 इज टाईड टू अ फर्स्ट बॉडी. म्हणजे m1 लाच m2 मास अटॅच केलं. व्हेन बॉडी ऑफ मास m2 इज टाईड टू अ फर्स्ट बॉडी. म्हणजे अशी फिगर येणार. आता ही स्प्रिंग आहे, हे फर्स्ट मास m1, हे फर्स्ट मास m1 आहे, ह्यालाच m2 जॉईन केला, टाई केला. m2 इज टाईड टू द फर्स्ट बॉडी अँड द सिस्टीम इज मेड टू ऑसिलेट. आणि त्याला ऑसिलेट करायला लावलं तर त्याचा टाइम पिरियड काय येणार, टाइम पिरियड इज 2t असं त्याने दिलं, राईट. कम्पेअर द मासेस m1 अँड m2. म्हणजे मास कम्पेअर करायला सांगितलं, m1 अपॉन m2 विचारलं. काही कसं काढणार आता, जेव्हा फर्स्ट केस मध्ये मास किती होतं, m1. सेकंड केस मध्ये मास किती येणार, मास इज m1 लाच अटॅच केलंय ना m2, मास इज m1 प्लस m2. दोन्ही मास आहेत एकत्र ना. सो मास काय येणार सेकंड केस मध्ये, m1 प्लस m2. आता कसं आपल्याला काढायचंय, m1 अपॉन m2 आणि टाइम पिरियड दिलाय. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो, t इज, फॉर्म्युला पहिला काढूया, t इज 2π/ω. पण आपल्याला फॉर्म्युला कोणाच्या टर्म मध्ये पाहिजे, मासच्या टर्म्स मध्ये पाहिजे. कसं काढणार आता, ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा इज अंडर रूट k/m. ह्यामध्ये मास आला ना, राईट. सो 2π इंटू रूट m/k. हा m वरती गेला, राईट. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आला, 2π रूट m/k. हा आला फॉर्म्युला टाइम पिरियडचा, राईट. सो हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला होता. आपल्याला काढायचं काय, आता मास कम्पेअर करायचं. कसं कम्पेअर करणार, फोर्स तर कॉन्स्टंट आहे, के इज कॉन्स्टंट. सो आता कसं कम्पेअर करणार, t1 अपॉन t2 इज रूट m1 अपॉन m1 प्लस m2. टाइम पिरियड हा मासला प्रपोर्शनल ना, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर रूट मध्ये, राईट. सो t1 अपॉन t2 इज m1 अपॉन m1 प्लस m2, राईट. सो हा रूट जर आपण ह्या साईडला, हे पूर्ण स्क्वेअर रूट आपण ह्या साईडला घेऊन गेलो तर काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ m1 प्लस m2 अपॉन m1 इज t2 अपॉन t1. उलटा केला दोघांना पण उलटा केला, राईट. आता m1 सेपरेट डिवाइड करूया. m1 काय येणार, m1 अपॉन m1 प्लस m2 अपॉन m1. सेपरेट डिवाइड केलं, काय येणार, t2/t1. आता इकडे तुम्हाला दिसणार नाही, ह्या साईडला करूया. काय येणार, m1 अपॉन m1 अपॉन सेपरेट डिवाइड केलं m1 ना, m1 ह्या दोन्हीला सेपरेट डिवाइड केलं, राईट. सो m1 अपॉन m1 म्हणजे किती, 1 प्लस m2 अपॉन m1 इज t2/t1. t2/t1. आता t2 किती, t2 इज सेकंड केस मध्ये, t2 म्हणजे सेकंड केस मध्ये टाइम पिरियड किती आहे, 2t.
सेकंड स्टेप मध्येच करूया इथले एक धरप करूया. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस m2 बाय m1 इज t2 बाय t1. पण t2 किती आहे? t2 इज 2t अपॉन t1 किती आहे? फर्स्ट टाइम पिरियड इज t ला t गेला. आता स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काय येणार? 1 प्लस m2 अपॉन m1 स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट मधून बाहेर येणार, राईट? स्क्वेअर केल्यावर इज 4, 2 चा स्क्वेअर इज 4. टाइम पिरियड गेलं ना, मग m2 अपॉन m1 काय येणार? 4 मायनस 1 म्हणजे 3. सो तर कुठं लिहूया? m2 अपॉन m1. m2 अपॉन m1 काय आला? 3. पण आपल्याला काढायचं काय आहे? m1 अपॉन 2. m1 अपॉन m2. सो m2 अपॉन m1 इज 3 आलाय. सो m1 अपॉन m2 काय येणार? 1 अपॉन 3. राईट? सो हे आन्सर आले. सो ही कन्सेप्ट महत्वाची आहे फर्स्ट. ही कन्सेप्ट हे जर कळलं तर तुम्हाला टाइम पिरियडचा रेशो काढता येईल. कोणाचा जरी रेशो विचारला तरी तुम्हाला तो काढता येईल. जर T1 अपॉन T2 विचारलं असतं तरी तुम्हाला काढायला आलं असतं. पण त्यावेळी तुम्हाला मास मधलं रेशो दिला असेल. राईट? सो हा कन्सेप्ट होता टाइम पिरियडचा. राईट? सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. Next question. The displacement of an oscillating particle is given by x is equal to a sin omega t plus b cos omega t, where a, b and omega are constant. A, b and omega constant. Prove that particle performs linear SHM with amplitude a is equal to square root of a square plus b square. म्हणजे रिझल्टंट एम्प्लिट्यूड दिलाय. पार्टिकल परफॉर्म लिनियर एसएचएम म्हणजे दोन एसएचएम ची जर आपण बेरीज केली आणि जर त्याचा एम्प्लिट्यूड काढायला गेलो तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय मिळेल? एम्प्लिट्यूड इज ए स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे आपल्याला हा मिळेल. हे प्रूव्ह करायला सांगितलं. राईट? आता हे कसं प्रूव्ह करणार? रिझल्टंट एम्प्लिट्यूड. रिझल्टंट एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय असतो? स्क्वेअर रूट ऑफ a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos alpha 1 minus alpha 2. हे काय आहे? cos alpha 1 minus alpha 2 हा फेज डिफरन्स आहे. दोन्ही अँगल मधला फेज डिफरन्स. राईट? आता काढूया रिझल्टंट एम्प्लिट्यूड. कसा काढणार? एम्प्लिट्यूड 1 काय आहे? एम्प्लिट्यूड 1 a कसा आला? x चा फॉर्म्युला काय असतो? x इज a sin ओमेगा t. x इज a sin a काय असतो? एम्प्लिट्यूड. ह्याला जर कम्पेअर केलं तर एम्प्लिट्यूड काय येणार? प्लस a2 काय आहे? a2 इज b a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. a1 a2 म्हणजे a आणि b आहे ना, 2ab cos phi1 minus phi2. आता phi1 minus phi2 कसं काढणार? आता तुम्ही म्हणाल दोन्हीचा पण फेज सारखा आहे, मग यांच्यातला डिफरन्स येणार 0. पण नाही, कसं येणार? हा साइन मध्ये आणि हा कॉस मध्ये. सो जर आपल्याला जर फेज डिफरन्स काढायचा असेल तर दोन्ही साइन मध्ये असले पाहिजेत किंवा दोन्ही कॉस मध्ये असले पाहिजेत. आता कसा काढणार फेज डिफरन्स? आता कॉसला आपण साइन मध्ये कन्वर्ट करून घेऊया किंवा साइनला कॉस मध्ये येईल पण ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल. राईट? सो कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. कसं येणार? एक्स इज इक्वल टू फर्स्ट तर एज इट इज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉसचं साइन कसं करणार? साइन 90 प्लस ओमेगा टी. जेव्हा कॉसचं साइन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तेव्हा फक्त 90 ऍड करायचं आणि विषय संपून टाकायचा. राईट? सो जेव्हा कॉसचं साइन करायचं असेल तेव्हा जो अँगल दिला असेल त्यामध्ये फक्त 90 डिग्री ऍड करायचा. का 90 डिग्री ऍड करायचा? हे क्वाड्रंट आहेत. राईट? 0, 90, 180, 270. राईट? इथं काय असतं? साइन पॉझिटिव्ह असतो आणि 90 म्हणल्यावर साइनचं कॉस होतं. राईट? सो साइन पाय बाय 2 साइन 90 प्लस ओमेगा टी म्हणजे सेकंड क्वाड्रंट येणार. राईट? सो साइन 90 प्लस ओमेगा टी म्हणजे काय? कॉस ओमेगा टी आपल्याला ऍज इट इज पहिला होता तोच मिळेल. राईट? सो जेव्हा कॉसचं आपल्याला साइन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तेव्हा फक्त अँगल मध्ये 90 डिग्री ऍड करायचं. कुठला पण अँगल असू दे. जर इथं 130 डिग्री असता, कॉस 130 डिग्री असता तर त्यामध्ये 90 डिग्री ऍड करायचं. 130 प्लस 90 इज
220 राईट. सो फक्त 90 डिग्री ऍड करायचं आणि त्याला साइन मध्ये कन्वर्ट करून टाकायचं. का कन्वर्ट केलं? कारण आपल्याला दोन्ही साइन मध्ये पाहिजे, दोन्ही साइन मध्ये पाहिजे म्हणून कन्वर्ट केलं आपण. सो फेज डिफरन्स आता काय येणार? 180, इथं 90 आहे राईट आणि इथं 0 आहे. सो 90 मायनस 0 म्हणजे किती? फेज डिफरन्स आला 90. फेज डिफरन्स किती आला? 90. कसं काय? इथं साइन 90 प्लस आहे आणि इथं नुसतं साइन अँगल आहे. इथं साइन 90 प्लस अँगल आहे आणि इथं साइन अँगल आहे. सो डिफरन्स काय आला? 90चा. दोन्हीचा डिफरन्स केला. π/2 प्लस ओमेगा टी मायनस ओमेगा टी, दोन्हीच्या फेजचा डिफरन्स केला. सो तो काय येणार? ओमेगा टी ला ओमेगा टी गेला. फेज काय आला? π/2 म्हणजे 90 डिग्री. सो फेज काय आला? 90 डिग्री राईट. सो स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कॉस 90 किती असतो? कॉस 90 इज 0 म्हणून ही पूर्ण टर्म 0 बनणार प्लस 0. सो रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हाला रिझल्टंट अँप्लिट्यूड. सो हे आपण प्रूव्ह केले. सो एक शॉर्टकट आहे यामध्ये. जेव्हा ए साइन ओमेगा एक साइन मध्ये असेल आणि एक कॉस मध्ये असेल तेव्हा रिझल्टंट अँप्लिट्यूड काढताना हायपोटेनस थेरम वापरायचा आणि विषय संपवायचा. कसं? हायपोटेनस थेरम म्हणजे काय? पायथागोरस थेरम. कसं वापरणार? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पहिली स्क्वेअर रूट मध्ये पहिल्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. कधी? जेव्हा एक साइन मध्ये असेल आणि एक कॉस मध्ये असेल आणि पुढचा अँगल सेम असेल, समोरचा अँगल सेम असेल तेव्हाच रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येणार? रिझल्टंट अँप्लिट्यूड येणार स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे पायथागोरस थेरम नुसार राईट. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा जर असं क्वेश्चन मध्ये दिलं असेल एक्स इज 3 साइन 25 डिग्री आणि वाय इज 4 कॉस 25 डिग्री. आता ह्या केसमध्ये दोन्हीचा अँगल सेम आहे, अँगल सेम पाहिजे राईट. दोन्हीचा अँगल सेम आहे आणि एक साइन मध्ये आणि एक कॉस मध्ये. तेव्हा काय करणार? पायथागोरस थेरम वापरणार. कशासाठी? रिझल्टंट अँप्लिट्यूड साठी. रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायचे आपल्याला. काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर. काय येणार? 5 येणार राईट. सो जेव्हा एक साइन मध्ये असेल आणि एक कॉस मध्ये असेल आणि दोन्हीचे अँगल सेम असतील तेव्हा रिझल्टंट अँप्लिट्यूड कशानुसार काढणार? पायथागोरस थेरमनुसार राईट. सो हे शॉर्टकट दिलाय त्यांनी हा. जेव्हा एक साइन मध्ये असेल आणि एक कॉस मध्ये असेल आणि अँगल सेम असेल ओमेगा टी राईट. सो हा फॉर्म्युला आहे. हा तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवू शकता. कशासाठी? सीईटी साठी हा शॉर्टकट महत्वाचा आहे राईट. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. 2 पॅरलल एसएचएम. इथं पण 2 एसएचएम दिल्यात होता, x1 आणि x2 राईट. x1 किती दिलाय? x1 इज 5 साइन 4 पाय टी प्लस π/3 सेंटीमीटर राईट. अँड x2 किती दिलाय? 3 साइन 4 पाय टी प्लस π/4. ह्या दोन एसएचएम दिलाय. सेंटीमीटर आर सुपरपोज्ड ऑन ए पार्टिकल डिटरमाइन एम्प्लिट्यूड. रिझल्टंट अँप्लिट्यूड विचारलाय. दोन्हीचा सुपर इम्पोज झाल्यात ना, दोन्ही एकत्र होऊन एसएचएम करायला लागलेत. तेव्हा रिझल्टंट अँप्लिट्यूड काय विचारले राईट. अँड इपोज म्हणजे काय? थिटा अँगल विचारलाय आपल्याला राईट. आता कसं काढणार? फर्स्ट तर आपण आर काढूया. आर कसा येणार? आरचा फॉर्म्युला काय असतो? स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस phi1 मायनस phi2. कॉस phi1 मायनस phi2 म्हणजे फेज डिफरन्स काढायचा राईट. अँप्लिट्यूड 1 काय आहे? 5. 5चा स्क्वेअर काय? 25 प्लस अँप्लिट्यूड 2 चा स्क्वेअर दॅट इज 9 प्लस 2 इंटू 5 इंटू 3 इंटू कॉस phi1 मायनस phi2 π/3 मायनस π/4 π/3 मायनस π/4. हाला phi1 मायनस phi2. आता इथंच आपण सॉल्व्ह करूया. काय ना 4 पाय मायनस 3 पाय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं राईट. सो 4 पाय मायनस 3 पाय इज π/4
आणि खालची मल्टिप्लिकेशन पाय बाय 12 कॉस पाय बाय 12 हा आला फेज डिफरन्स. फेज डिफरन्स कसा काढला? हा जो अँगल आहे हा फेज, ह्याला आपण फेज म्हणतो पूर्ण ह्याला. या पूर्ण ह्याला आपण म्हणतो फेज. त्यांच्यातला डिफरन्स काढायचा आहे. कसा काढणार आहे तो फेज डिफरन्स? तर फर्स्ट 4 पाय टी प्लस पाय बाय 3 मायनस हे मायनस पूर्ण हे ब्रॅकेट. सो मायनस 4 पाय टी मायनस पाय बाय 4. मायनस न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं ना, सो मायनस हे आत जाणार आणि ह्या प्लसचं मायनस होणार, राईट? सो 4 पाय टीला 4 पाय टी डायरेक्टच जातोय. म्हणून पाय बाय 3 मायनस पाय बाय 4 केलं डायरेक्ट. तर सो ते काय आलं? पाय बाय 12 आलं. राईट? सो आता हे सॉल्व्ह करूया. काय येणार? 25 प्लस 9 प्लस 5 इंटू 3 इंटू 2 काय येणार? 30 कॉस पाय बाय 12. पाय बाय 12 म्हणजे काय? 15 कॉस 15 डिग्री काढायचं. राईट? सो हे तुम्हाला लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करायला लागेल आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायला लागेल. कारण हे ॲज इट इज व्हॅल्यू माहित असणं अवघड आहे, राईट? सो हे तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा. कॉस 15 ची व्हॅल्यू आणि हे रूट तर तुम्ही काढू शकता. सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे. स्क्वेअर रूट ऑफ 25 प्लस 9 किती? 34 प्लस 30 इंटू कॉस 15 ची व्हॅल्यू. सो हे स्क्वेअर रूट तुम्ही लॉग टेबल वापरून काढू शकता, राईट? तुम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळेल, राईट? सो पुढं नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चनचा सेकंड पार्ट बघू. त्यासाठी हे पहिल्यांदा रफ करून घेऊया. आता नेक्स्ट काय काढायचं आहे आपल्याला? इपोज काढायचं आहे. इपोज म्हणजे काय? अँगल थिटा काढायचा आहे आपल्याला. इपोज म्हणजे काय? अँगल थिटा काढायचा. थिटा आपल्याला काढायचा. राईट? थिटा कसा काढणार? त्यासाठी आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडच्या कन्सेप्टमध्ये टॅन थिटाचा फॉर्म्युला. टॅन थिटाचा काय आहे फॉर्म्युला? साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस म्हणजे काय? A1 साइन अल्फा 1 प्लस A2 साइन अल्फा 2 अपॉन A2 A1 cos अल्फा 1 प्लस A2 cos अल्फा 2. हा फॉर्म्युला कशाचा? टॅन थिटाचा फॉर्म्युला. सो हा फॉर्म्युला तर तुम्ही फर्स्ट तर पाठ करा. सो ह्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि आन्सर आपल्याला डायरेक्ट मिळेल, राईट? सो A1 काय आहे? A1 इज 5 फर्स्ट अँप्लिट्यूड इंटू साइन अल्फा 1. अल्फा काय आहे त्याचा? पाय बाय 3 साइन पाय बाय प्लस A2 किती आहे? 3 साइन अल्फा 2 किती आहे? पाय बाय 4 अपॉन A1 5 इंटू साइन अल्फा 1 किती आहे? पाय बाय 3 प्लस A2 किती आहे? 3 सॉरी इथं कॉस आहे, राईट? इथं कॉस आहे. इथं साइनच्या जागी कॉस आहे. 5 cos पाय बाय 3 इंटू 3 साइन पाय बाय 3 cos 3 cos पाय बाय 4, राईट? हा फॉर्म्युला आहे. हा इथं कॉस आहे आणि इथं साइन आहे. इथं कॉस आहे आणि इथं साइन आहे. इथं साइन आहे, इथं कॉस आहे, राईट? अल्फा 1 आणि अल्फा 2, राईट? सो 5 साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60. साइन 60 किती असतो? √3 अपॉन 2 प्लस साइन पाय बाय 4 साइन 45 किती? 1 अपॉन √2 अपॉन 5 इंटू कॉस 60 किती असतो? 1 अपॉन 2 प्लस कॉस 45 किती? 1 अपॉन √2. सो हे सॉल्व्ह करूया आता. 5 इंटू 1.73. सो हे तुम्हाला दिसत नसेल, ह्या साईडला लिहू. 5 इंटू
1.732 upon 2 plus 3 into 0.7. 1 upon रूट 2 ची व्हॅल्यू काय असते 0.7. 1 upon रूट 2 ची व्हॅल्यू 0.707. हे तुम्ही लक्षात ठेवा. यूज होईल काय राईट. 5 upon 2 काय येणार 2.5 प्लस 3/2 काय येणार 1.5 राईट. सो 2 1 जा 2 0.86. सो हे काय येणार 4 प्लस हे मल्टिप्लिकेशन केलं 0.8 इंटू 5 काय येणार 8 पंचे 40 आणि एक घर सरकून पॉईंट. सो 4 प्लस 7 इंटू 3 इंटू 0.7 2.1 अपॉन 2.5 प्लस 1.5 2.5 प्लस 1.5 काय येणार 40 म्हणजे 4 आलं राईट. सो हे काय आलं 6.1 अपॉन 4 दॅट इज. आता हे जर डिव्हिजन केलं तर काय येणार 4 1 जा 4 2.5 1.5 अप्रॉक्सिमेटली 1.5. हे काय आलं tan थिटा आला. tan थिटा आला 1.5. सो थिटा काय येणार tan इनव्हर्स ऑफ 1.5. सो हे जर तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं tan इनव्हर्स ऑफ 1.5 तर तुम्हाला 54 डिग्री 23 मिनिट्स हा अँगल मिळेल राईट. सो हे तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा. tan इनव्हर्स ऑफ 1.5 हे तुम्हाला लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करायला लागेल. मग तुम्हाला थिटा मिळेल. हा तर फॉर्म्युला होता. ही मेन कन्सेप्ट आहे राईट. हेच जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता येणार नाही. हा फॉर्म्युला आहे A1 sin alpha 1 प्लस A2 sin alpha 2. इपोज म्हणजे काय असतो अँगल. हा तुम्हाला वर्ड लक्षात ठेवायला लागेल. अँगलला इपोज. अँगल मीन्स इपोज राईट. सो हा फॉर्म्युला होता इपोजचा राईट. सो नाउ लेट मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन थोडा मोठा आहे आणि इम्पॉर्टंट आहे. ए वुडन ब्लॉक ऑफ मास m. एक वुडन ब्लॉक आहे ऑफ मास m माहिती आहे स्मॉल m इज केप्ट ऑन ए पिस्टन. म्हणजे पिस्टन वरती ठेवलाय हा वुडन ब्लॉक. पिस्टन वरती हा वुडन ब्लॉक ठेवलाय राईट. दॅट कॅन परफॉर्म व्हर्टिकल व्हायब्रेशन. व्हर्टिकल व्हायब्रेशन करतोय तो म्हणजे व्हर्टिकल ऑसिलेशन करतोय वर खाली. सो या व्हर्टिकल पद्धतीने तो ऑसिलेशन करतोय. व्हर्टिकल व्हायब्रेशन ऑफ ऍडजस्टेबल फ्रिक्वेन्सी अँड एम्प्लिट्यूड ड्युरिंग व्हायब्रेशन. म्हणजे जेव्हा तो ऑसिलेशन करतोय वी डोंट वॉन्ट द ब्लॉक टू लिव्ह द कॉन्टॅक्ट विथ द पिस्टन. म्हणजे जेव्हा तो ऑसिलेशन परफॉर्म करत असेल व्हर्टिकल ऑसिलेशन तेव्हा ह्या ब्लॉकचा ह्या पिस्टन पासूनचा कॉन्टॅक्ट ब्रेक झाला नाही पाहिजे. म्हणजे कॉन्टॅक्ट लिव्ह झाला नाही पाहिजे. म्हणजे हा समजा हा ब्लॉक आहे हा या पिस्टन वरती ठेवलाय राईट. सो जेव्हा हे व्हर्टिकल ऑसिलेशन करत असेल जेव्हा तो टॉपला पोहोचेल राईट. सो जेव्हा तो टॉपला पोहोचेल तेव्हा ह्या ब्लॉकचं ह्या पिस्टन पासूनचं कॉन्टॅक्ट लिव्ह झालं नाही पाहिजे राईट. सो इतका तो बॅलन्स झाला पाहिजे की जेव्हा तो व्हर्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करत असेल तेव्हा त्या ब्लॉकचं पिस्टन पासूनचं कॉन्टॅक्ट तसंच राहिलं पाहिजे. तो लिव्ह झाला नाही पाहिजे म्हणजे असं उडला नाही पाहिजे पेन राईट. सो हा पेन आहे राईट. सो हातावर ठेवल्यावर जेव्हा तो टॉप पोझिशनला जाईल म्हणजे ऍट हायेस्ट पोझिशन त्याचा कॉन्टॅक्ट लिव्ह झाला नाही पाहिजे. म्हणजे हा जो ब्लॉक आहे तो उडून गेला नाही पाहिजे. आता हा असा एम्प्लिट्यूड परफॉर्म करतोय राईट. सो ही त्याची मेन पोझिशन आहे. ही त्याची काय आहे मॅक्सिमम एम्प्लिट्यूड प्लस ए. ही काय आहे मिनिमम एम्प्लिट्यूड मायनस ए. सो असा तो वर खाली ऑसिलेशन परफॉर्म करतोय राईट. सो जेव्हा तो टॉप मोस्ट पोझिशनला असेल तेव्हा त्याचा कॉन्टॅक्ट ब्रेक झाला नाही पाहिजे. तो कॉन्टॅक्ट तसाच राहिला पाहिजे. सो असं आपल्याला ते ऑसिलेशन परफॉर्म करायचं आहे राईट. असं त्यांनी सांगितलं राईट. हाऊ मच मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज पॉसिबल. हाऊ मच मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी
म्हणजे जेव्हा तो ऑसिलेशन परफॉर्म करत असेल तेव्हा त्याची मॅक्सिमम किती फ्रिक्वेन्सी पाहिजे असं त्यांनी विचारले. इफ द अँप्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन इज रेस्ट्रिक्टेड टू 25 सेंटीमीटर, म्हणजे अँप्लिट्यूड जेव्हा 25 सेंटीमीटरला असेल तेव्हा तो मॅक्सिमम किती फ्रिक्वेन्सी परफॉर्म करेल की जेणेकरून त्यांचा कॉन्टॅक्ट ब्रेक होणार नाही. राईट. आता हे कसं काढणार? पहिल्यांदा तर हे रब करून घेऊया. परत एकदा फिगर ड्रॉ करूया. राईट. हा बॉक्स आहे, हा बॉक्स दिलाय ऑफ मास एम. ही पिस्टन आहे, ही पिस्टन आहे. हे व्हर्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करते, उभं ऑसिलेशन. राईट. ही मेन पोझिशन आहे त्याची. हा अँप्लिट्यूड प्लस ए, हा अँप्लिट्यूड मायनस ए. व्हर्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करतोय. राईट. सो ऍट हायेस्ट पोझिशन, हे आपण कसं काढलं हायेस्ट पोझिशनला? कारण जेव्हा व्हर्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करत असेल ऍट हायेस्ट पोझिशनलाच तो उडू शकतो ना. जेव्हा तो वर जाईल, तुम्ही करून बघा हे, जेव्हा वर जाईल तेव्हाच त्यांच्यातला कॉन्टॅक्ट ब्रेक होऊ शकतो. सो ऍट हायेस्ट पोझिशनला किती फ्रिक्वेन्सी पाहिजे, की जेणेकरून त्यांच्यातला कॉन्टॅक्ट ब्रेक झाला नाही पाहिजे. राईट. हे आपल्याला काढायचं आहे. हे कसं काढणार? त्यासाठी कंडिशन आहे. राईट. हा ब्लॉक आहे, ह्यांच्यातला कॉन्टॅक्ट कधी ब्रेक होणार नाही? जेव्हा ह्या ब्लॉकचं मास mg, डाऊनवर्ड मास, डाऊनवर्ड फोर्स एफ डाऊनवर्ड हा अपवर्ड फोर्सला, एफ अपवर्ड ला बॅलन्स करेल. म्हणजे जेव्हा डाऊनवर्ड फोर्स हा अपवर्ड फोर्सला बॅलन्स करेल, जेव्हा दोन्ही फोर्स, वरचा हा ब्लॉक आहे. राईट. हा ब्लॉक आहे. जेव्हा ह्या ब्लॉकचा डाऊनवर्ड फोर्स म्हणजे mg हा अपवर्ड फोर्सला बॅलन्स करेल, तरच हे दोघं जण चिकटून राहतील ना. जर वरचा फोर्स जास्त झाला तर तो उडायला लागेल, जर वरचा फोर्स जास्त झाला तर उडायला लागेल. सो डाऊनवर्ड फोर्स हा अपवर्ड फोर्सच्या इक्वल पाहिजे, किंवा डाऊनवर्ड फोर्स जास्त असेल तरी चालेल. कारण का हा ब्लॉक आहे. डाऊनवर्ड फोर्स जास्त असेल तर तो ह्याला चिकटूनच राहील. डाऊनवर्ड फोर्स जास्त असेल तर हा ब्लॉक पिस्टनला चिकटूनच राहील. सो डाऊनवर्ड फोर्स जास्त असला तरी चालेल, पण कमी असायला नको. कारण का? जर कमी झाला तर ह्यांच्यातला कॉन्टॅक्ट तुटेल. सो डाऊनवर्ड फोर्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अपवर्ड फोर्स. राईट. सो ही कंडिशन आहे. सो एफ डाऊनवर्ड पण आपल्याला काढायचं काय? फ्रिक्वेन्सी काढायची. सो त्यासाठी आपण इक्वल टू घेऊया, इक्वल टू करून आपण सॉल्व्ह करूया. एफ इज अपवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? डाऊनवर्ड फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? एफ इज mg. अपवर्ड फोर्स एफ इज ma. ए काय असतो यामध्ये? ऍक्सेलरेशन. सो mg इज m. ऍक्सेलरेशन काय येणार? ऍक्सेलरेशन कुठं? ऍट हायेस्ट पॉइंट. व्हेन अँप्लिट्यूड इज a, त्या केसमध्ये ऍक्सेलरेशन काय असणार? ऍक्सेलरेशन फॉर्म्युला काय असतो? ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर एक्स. पण ऍट हायेस्ट पॉइंटला ऍक्सेलरेशन काय असतं? मॅक्सिमम. सो ओमेगा स्क्वेअर ए. जेव्हा तो मॅक्सिमम पॉइंटला असेल, असं वर असेल, जेव्हा तो मॅक्सिमम पॉइंटला असेल तेव्हाच हा ब्लॉक उडेल ना. सो त्या कंडिशनला जेव्हा अँप्लिट्यूड ए असेल तेव्हा त्याचं ऍक्सेलरेशन काय असणार? ओमेगा स्क्वेअर ए, मॅक्सिमम असणार. सो ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर ए. राईट. हे आपल्याला आता कंडिशन मिळाली. सो एम गेला. राईट. सो जी इज आपल्याला काढायचं काय? आता फ्रिक्वेन्सी काढायची. सो जी इज, या बाजूला लिहूया, जी इज ओमेगा स्क्वेअर ए. हा आलाय, ही कंडिशन आली, एम ला एम गेला. जी इज ओमेगा स्क्वेअर ए. जी किती आहे? जी इज 10. 10 म्हणजे काय? पाय स्क्वेअर दिलाय, आपण पाय स्क्वेअर लिहूया. का लिहूया? कारण ओमेगा काय असतो? ओमेगा इज 2πn. हा फॉर्म्युला का लिहिला? कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे आणि यात फ्रिक्वेन्सी आहे. राईट. ओमेगा स्क्वेअर काय येणार मग? 4π स्क्वेअर इंटू n स्क्वेअर इंटू अँप्लिट्यूड किती आहे? 25 सेंटीमीटर, म्हणजे 25 इंटू 10⁻²2 मीटर. राईट. मीटर मध्ये का केलं? कारण SI युनिट मध्ये केजी, जूल,
मीटर पर सेकंड सगळं एसआय युनिट मध्ये, सो मीटर मध्ये कन्वर्ट केलं. सो पाय स्क्वेअरला पाय स्क्वेअर गेला. सो जीला आपण पाय स्क्वेअर का लिहिला? कारण इथं पाय स्क्वेअर येत होतं, राईट? त्यामुळे कॅन्सल होण्यासाठी आपण पाय स्क्वेअर लिहिला. सो एन स्क्वेअर आपल्याला काढायचं काय? आता एन एन काढायचं, फ्रिक्वेन्सी काढायची. सो एन स्क्वेअरला एका बाजूला लिहूया. एन स्क्वेअर करणार 1 अपॉन सगळ्या टर्म ह्या बाजूला घेऊन जाऊया. कसं येणार? 1 अपॉन 4 इंटू 4 गेला, पाय स्क्वेअर गायब आहे. 25 इंटू 10⁻². 25 इंटू 10⁻². सो काय येणार? एन स्क्वेअर इज 10⁻² वर गेला तर काय येणार? 10⁻² म्हणजे काय? 100. 100 अपॉन 25 इंटू 4. सो एन स्क्वेअर इज 100 अपॉन 100. देअरफॉर एन स्क्वेअर काय येणार? एन स्क्वेअर काय आला? 1. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आली? 1 हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी 1 पर सेकंड. मॅक्सिमम का दिलंय? कारण ऍट हायेस्ट पॉइंटलाच मॅक्सिमम मिळणार ना, कारण हायेस्ट पॉइंटलाच तो ब्लॉक उडण्याची शक्यता आहे. त्यामुळं ह्या हायेस्ट पॉइंटलाच त्याची फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम असेल. फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम किती आली? 1. आता काढायचं काय? फ्रिक्वेन्सी झाली. इन धिस केस आता पहिल्यांदा तर बाकीचं रफ करून घेऊया. असं इन धिस केस हाऊ मच इज द एनर्जी पर युनिट मास? एनर्जी पर युनिट मास विचारले. आता काय विचारले? हाऊ मच इज एनर्जी पर युनिट मास? इन दिस केस हाऊ मच एनर्जी पर युनिट मास ऑफ द ब्लॉक? एनर्जी पर युनिट मास कसं काढणार? एनर्जी दर कॉन्झर्व्ह राहिले जेव्हा हा ऑब्जेक्ट पूर्ण ऑब्जेक्ट एसएचएम परफॉर्म करत असेल, ऑसिलेशन परफॉर्म करत असेल, तेव्हा त्याची एनर्जी तर कॉन्झर्व्ह राहते ना. त्यामुळे एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? टोटल एनर्जीचा हाफ के ए स्क्वेअर अपॉन एम, राईट? के चा फॉर्म्युला काय असतो? एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन एम. एम ला एम गेला, राईट? सो 1/2 ओमेगा स्क्वेअर काय आहे? ओमेगा स्क्वेअर. आता ह्या कंडिशन आपल्याला ओमेगा स्क्वेअर मिळू शकतो. ओमेगा स्क्वेअर कसा काढणार आता? ओमेगा स्क्वेअर इज जी बाय जी किती आहे? 10. एम्प्लिट्यूड किती आहे? 25 इंटू 10⁻². 10⁻² वर गेला, 10⁻². पण 25 1 जा 25, 25 4 जा 40 आला. ओमेगा स्क्वेअर किती आला? 40 इंटू एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर 25 इंटू 10⁻² चा स्क्वेअर म्हणजे कसं येणार आता? 1/2 इंटू 40 इंटू 25 इंटू 25 इंटू 10⁻⁻4 स्क्वेअर करायचा आहे ना एम्प्लिट्यूडचा, राईट? सो 2 1 जा 2 2 20 जा, राईट? सो 20 इंटू 6 25 इंटू 10⁻⁻4. मल्टिप्लिकेशन करूया. 12500 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आलं इंटू 10⁻⁻4. सो ई बाय एम काय आला? एनर्जी पर युनिट मास 4 घर सरकून पॉइंट 1.2500, दॅट इज 1.25. सो एनर्जी पर युनिट मास काय आलं? 1.25. सो हे थोडं कॉम्प्लिकेटेड होतं एक्झाम्पल. फर्स्ट कॉम्प्लिकेटेड होतं मॅक्सिमम फ्रिक्वेन्सीचं, राईट? एनर्जी पर युनिट मास सिम्पल आहे, हाफ के स्क्वेअर अपॉन एम, राईट? सो एम ओमेगा स्क्वेअर आपण त्या फॉर्म्युलेनं आपण काढलं, राईट? सो हे आय थिंक लास्ट एक्झाम्पल होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया काय. सो हे 23 लास्ट एक्झाम्पल होतं. सो हे आपला ऑसिलेशन्स हा टॉपिक कव्हर झालाय. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. कशाचा असेल तो आय थिंक स्टेशनरी वेव्हचा असेल. नेक्स्ट टॉपिक स्टेशनरी वेव्ह आहे, त्याचा तो टॉपिक असेल. सो हे 23 क्वेश्चन्स होते ऑफ द टॉपिक ऑसिलेशनचे. सो नाव स्टेशनरी वेव्हचा क्वेश्चन लवकरच अपलोड होईल. स्टेशनरी वेव्ह हा टॉपिक. नाव आता पुढचे टॉपिक आपण आतापर्यंत किती टॉपिक कव्हर केलेत? रोटेशनल डायनॅमिक्स, आतापर्यंत रोटेशनल डायनॅमिक्स झाला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, नंतर थर्मो,
केटीजी आणि ऑसिलेशन हे 5 टॉपिक कव्हर झालेत. पुढे अजून किती राहतात? 11 टॉपिक. 11 टॉपिक लवकरच अपलोड होतील. सो हे 5 टॉपिक होते. सो प्रिव्हियस जर तुम्हाला टॉपिक पाहिजे असतील रोटेशनल मेकॅनिकल प्रॉपर्टीज तर ते प्लेलिस्टमध्ये आहेत. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला HSC बोर्ड्स तुम्हाला टेक्स्टबुक न्यूमेरिकल्स HSC ही प्लेलिस्ट दिसेल. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये गेला तर तुम्हाला हे 4ही टॉपिक मिळतील. राईट. सो हे 5 टॉपिकचे व्हिडिओ तुम्हाला ह्या प्लेलिस्ट मध्ये मिळतील. राईट. सो जर पहिले व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज तुम्ही एकदा ते चेक करा आणि चॅनल लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा. सो नाव व्हिडिओ आता स्टॉप करतो इथं. थँक्यू.